दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचा काळा अहवाल प्रकाशित करण्यात आलाय। मुख्य माहिती आयुक्त सुनील पोरवाल यांनी 5 वर्ष कांगारू न्यायालय चालवल्याचा आरोप अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी केलाय। पाहुयात नक्की काय आहे प्रकार। माहितीचा अधिकार कार्यकर्ता संघाच्या वतीने मुंबई येथे मुख्य माहिती आयुक्त सुनील पोरवाल यांचा 2019 ते 2023 या कालावधीतील कामगिरीचा काळा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलाय। या प्रकरणाची सुनावणी घेऊन गुणवत्तेनुसार न्याय निर्णय देणे व दोषी जनमाहिती अधिकारी यांना दंड व शास्ती लावणे ही राज्य माहिती आयुक्तांची कायदेशीर जबाबदारी असते। मात्र मुख्य माहिती आयुक्त सुनील पोरवाल यांनी सुनावण्यांमध्ये बहुसंख्य प्रकरणात अपील अर्जदारांशी गुणवत्तेवर व नैसर्गिक न्याय केला नाही, असा आरोप अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी केलाय। नमस्कार। माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीनं काल मुंबई इथं माहिती आयुक्त सुनील पोरवाल यांच्या 2019 ते 2023 या कालावधीतील कामगिरीचा काळा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला। माहिती आयुक्त सुनील पोरवाल यांनी एकूण कारकिर्दीमध्ये खूप कमी जणाला जनमाहिती अधिकाऱ्याला शिक्षा केली। हा शिक्षेचा आकडा 2 अंकीच्या वर जात नाही। त्यांनी आमच्याकडे जी प्राप्त माहिती झाली त्यातील रेकॉर्डनुसार 19,000 अपीलची सुनावणी घेतली आणि त्यामध्ये केवळ 19 जणालाच शिक्षा केलेली आहे, दंड केलेला आहे। म्हणजे दंडाचं प्रमाण हे 1000 सुनावणी मागे फक्त 1 व्यक्तीला दंड केलेला आहे। असं करणं हे कायद्यानुसार तर्कसंगत नाही, विसंगत आहे। त्यांनी हजारो अपीलं मंजूर केली। हजारो अपीलामध्ये त्यांनी 7/6 नुसार विनामूल्य माहिती देण्याचे आदेश दिले, परंतु त्यांनी जेव्हा 7/6 मध्ये माहिती अधिकार अधिनियम कलम 7चा उपकलम 6 नुसार 7/6 मध्ये जेव्हा विनामूल्य माहिती द्यायचे आदेश दिले, तेव्हा याचा अर्थ असा होतो की जनमाहिती अधिकाऱ्यांनी कलम 7(1) म्हणजे जनमाहिती अधिकाऱ्यानं अर्ज आल्यानंतर 30 दिवसाच्या आत माहिती द्यायचे जे बंधन आहे त्या कलम 7(1) भंग केलेला आहे। जेव्हा द्वितीय अपीलामध्ये माहिती आयोगाच्या आयुक्तासमोर अपील मंजूर होतं, तेव्हा मंजूर अपीलाचा अर्थच आहे की जनमाहिती अधिकाऱ्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये कायद्याचा भंग केला आहे, कलम 7(1) भंग केला आहे। कलम 7(1) भंग झाल्याशिवाय अपील मंजूर करता येणार नाही आणि कलम 7/6 नुसार मोफत माहिती द्यायचे आदेशही देता येणार नाही। परंतु माहिती आयुक्त सुनील पोरवाल यांनी नेहमी अपील मंजूर केली, सुनावण्याही काढल्या, परंतु शिक्षाच केली नाही। माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 20(1) सांगतं की जेव्हा 7(1) भंग झाला असेल तर 20(1) नुसार दंडाची शिक्षा झालीच पाहिजे। आता भंग किती कालावधीचा झाला याच्यावर अवलंबून आहे की किती शिक्षा व्हायला पाहिजे। जर हा भंग दिवसाला 250 रुपये प्रमाणे जास्तीत जास्त 25,000 रुपयापर्यंत झाला असेल तर 25,000ची शिक्षा दिली पाहिजे आणि त्या प्रमाणात तो कमी झाला असेल तर त्या प्रमाणात कमी शिक्षा भेटली पाहिजे, दंड भेटला पाहिजे। पण 7(1) नुसार जर जनमाहिती अधिकारी दोषी असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे। परंतु आयुक्त सुनील पोरवाल यांनी अशी शिक्षा केली नाही। त्यांनी खूप रिअरेस्ट दुर्मिळातल्या दुर्मिळ प्रकरणात फक्त शिक्षा केलेली आहे आणि हे कायद्याच्या संदर्भात तर्कसंगत नाही। आयुक्त सुनील पोरवाल यांनी 5 वर्षात त्यांच्याकडं त्यांच्या सुनावणीला जे जनमाहिती अधिकारी उपस्थित राहिले नाहीत त्यांच्यावर काहीही कारवाई केली नाही, त्यांना कडक समज दिले नाहीत, ऑर्डरमध्ये ताशेरे ओढले नाहीत, खुली सूट दिली। त्यांच्या अशा हजारो सुनावण्या सांगता येतील की त्याच्यामध्ये प्रथम अपीली अधिकारी उपस्थित नाहीत, गायब आहेत।
जनमाहिती अधिकारी उपस्थित नाहीत अशा शेकडो सुनावण्या त्यांच्या सांगता येतील. आणि तरीही त्यांनी सुनावण्या घेतल्या आणि जनमाहिती अधिकाऱ्याला उपस्थित राहण्यास सांगितलं नाही. कायद्यामध्ये बंधन आहे सुनावणीला. सुनावणीची जी प्रक्रिया आहे दिवाणी संहिता 1908 प्रमाणे त्यामध्ये जे फिर्यादी आहेत आणि जे आरोपी आहेत, ज्यांच्यावर आरोप आहे की ज्यांनी न्याय व्यवस्थित केला नाही, ते जनमाहिती अधिकारी आणि ते अपिले अधिकारी यांना उपस्थित राहणं बंधनकारक आहे. परंतु आयुक्त सुनील पोरवाल यांनी त्यांना उपस्थित राहण्यापासून खुली सूट दिली, सवलत दिली आणि विशेष म्हणजे अपील मंजूर होऊनही आणि कलम 7(1) भंग झाल्याचं सिद्ध झालं असतानाही आणि कलम 6(7) नुसार निशुल्क माहिती देण्याचे आदेश देऊनही त्यांनी जनमाहिती अधिकाऱ्याला शिक्षा केलेली नाही. आपण न्यायालयाचा विवेक, न्यायमूर्तीचा विवेक म्हणून अशा एक प्रश्नाकडे, एक प्रकरणाकडे, 2 प्रकरणाकडे, 3 प्रकरणाकडे दुर्लक्ष करू शकतो. परंतु सरसगट शेकडो प्रकरणामध्ये त्यांनी हीच कार्यपद्धती अवलंबलेली आहे आणि ही कार्यपद्धती 2005 माहिती अधिकार अधिनियम 2005च्या एकूण तरतुदीशी विसंगत आहे, तर्कसंगत नाही आणि ती न्यायबुद्धीने केली असंही वाटत नाही. प्रकरण निकाली काढणे हे न्यायाधीशाचं काम असतंच, पण प्रकरण निकाली काढले पाहिजे तर त्याबरोबर प्रकरणात न्याय सुद्धा झाला पाहिजे. नुसता न्याय नाही झाला पाहिजे तर प्रकरणामध्ये न्याय झाला हे दिसलं सुद्धा पाहिजे. या गोष्टी आवश्यक असतात. परंतु आयुक्त सुनील पोरवाल यांच्या या प्रकरणामध्ये न्यायही झाला नाही आणि न्याय झाला असं दिसतही नाही. त्यामुळं हा आम्हाला काळा अहवाल प्रसिद्ध करावा लागलेला आहे. या अहवालामध्ये त्यांनी शिक्षेचं प्रमाण नगण्य राखलंय आणि शासनाचा आदेश आहे 2015चा की प्रत्येक सुनावणीला जनमाहिती अधिकारी आणि प्रथम अपील अधिकारी यांनी उपस्थित राहिलंच पाहिजे. परंतु ह्या अहवालाच्या सुद्धा त्यांनी चिंधड्या उडवल्या आणि एकाही प्रकरणात जनमाहिती अधिकारी किंवा अपिले अधिकारी उपस्थित नाहीत म्हणून त्यांच्यावर ताशिरे ओढले नाहीत, कडक समज दिली नाहीत, शिक्षा केली नाही, कोणतीही कायद्यात विहित असणारी कारवाई केली नाही. याचा अर्थ त्यांनी जनमाहिती अधिकाऱ्यांना खुली सूट दिली आणि हे माहिती अधिकार कायदा हा भ्रष्टाचाराला आळा घालणं आणि लोकाभिमुख शासन करणं या गोष्टीचा उद्देश घेऊन आलेला होता आणि सामान्य माणसाचा सन्मानानं शासकीय प्रक्रियेमध्ये सहभाग असावा, पारदर्शकता वाढावी हे त्याचे उद्देश होते. परंतु जेव्हा जनमाहिती अधिकाऱ्याला सजा होत नाही, शिक्षा होत नाही, तेव्हा त्या उद्देशावर पाणी फिरलं जातं. तर असं पाणी फिरलं जाऊ नये याच्यासाठी आम्ही हा अहवाल काढलेला आहे आणि पुढील आयुक्तांनाही इशारा आहे की जे जे असे चुकीचे निर्णय देतील त्यांचे सुद्धा पुढे काळे अहवाल असेच येतील. एवढं बोलून मी सर्व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना आवाहन करतो की त्यांच्याकडे जर काही असे पुरावे असतील तर त्यांनी आम्हाला पाठवावेत. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी.